होश में तुमको आना होगा, होश में तुमको आना होगा, हर बात तो तुमको करनी होगी, हर बात तो तुमको करनी होगी, हर न्याय तो तुमको देना होगा। किंवा महायुतीमध्ये असेल त्यामुळे त्याला कुठेच सपत्नी वागणूक न देता त्यांना भारतीय प्रमाणच सारथीच्या विद्यार्थ्यांना आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना समप्रमाणामध्ये 100% अनुदान त्यांना फेलोशिप देण्यात यावी ही आमची संभाजी ब्रिगेडची मागणी आहे। आज हे विद्यार्थी रस्त्यावर आहेत, त्यांचे लग्न झालेले आहेत, बऱ्याचशा माझ्या बहिणी इथं आहेत, त्यांचे मुलं सुद्धा इथं लहान लहान लेकरं इथं आहेत आणि तुम्ही मायबाप सरकार म्हणून जर हे सहन करत असाल तर आम्ही संभाजी ब्रिगेड हे कधी सहन करणार नाही। जर यांना तात्काळ न्याय मिळाला नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात हथियारों एक जण बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की राजश्री शाहू महाराज की महात्मा फुलांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्या आंदोलनामध्ये वेळोवेळी संभाजी ब्रिगेड आपल्याला मदत केलेली आहे। आपल्या ज्या मागण्या असतील ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांची बैठक असून संपूर्ण बैठक असून त्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष यांनी महत्वाची भूमिका बजावलेली तर कालही त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला होता। आज स्वतः वैयक्तिक सकाळी आपल्याला भेटायला आणि आपल्या जे काही मागण्या असतील त्या सगळ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ते आपल्याला भेटायला आले आहेत। त्याचे संभाजी ब्रिगेडचे सदस्य म्हणून आखाडी त्यांना संवाद साधावा। सर्वांना या इकडे ते बाकीचे मोबाईल वाले गेल्या अनेक दिवसापासून आपलं हे आंदोलन चालू आहे। मला वाटतं मागच्या 4 ते 6 महिन्यापूर्वी मी इथं आपलं आंदोलन चालू होतं त्यावेळी भेट द्यायला आलो होतो। आज सारथी संस्था असेल, महाज्योती असेल, भारती असेल, शासनाने ज्यावेळेस कुठले निर्णय घ्यायचे असतात त्यावेळेस कोणत्याही विद्यार्थ्याला विद्यार्थी म्हणून बघायचं असते। सापत्निक वागणूक कोणालाही द्यायची नसते। कोण विद्यार्थी कोणत्या समाजाचा विद्यार्थी हा विद्यार्थी असतो आणि वेगवेगळ्या संस्था त्यांच्या विकासाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या आहेत। भारती असेल, सारथी असेल, महाज्योती असेल, ह्या त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या विकासासाठी त्यांच्या अभ्यासक्रमातील विविध विकास कामांसाठी ह्या संस्था निर्माण झालेल्या आहेत आणि वेळोवेळी जे विद्यार्थी यामध्ये पात्र होत असतात त्यांना या संस्थांनी सहकार्य करणं अपेक्षित असतं आणि 27 जुलै 25 जुलै 2023 रोजी 25 जुलै 2024 रोजी शासनाने निर्णय घेतला होता जे काही विद्यार्थी ऑक्टोबर 2023च्या अगोदर अर्ज केलेले आहेत त्यांना 50% आपण फेलोशिप देऊया आणि लगेच 25 ऑगस्ट 2024 ला एका महिन्यामध्ये भारतीच्या विद्यार्थ्यांना 100% फेलोशिप देण्यात आली आणि आपल्या सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना 50% वर कायम ठेवण्यात आलं। माझ्या सरकारला एकच मागणं आहे
की मायबाप सरकार म्हणून आपण असतात, त्यामुळं आपल्याला सगळे लेकरं सारखे आहेत. विद्यार्थी हा कोणत्या समाजाचा नसतो, विद्यार्थी हा विद्यार्थी असतो आणि विद्यार्थ्याला प्रत्येक विद्यार्थी त्याच्या कॅलिबरनुसार तिथं पोहोचलेला असतो. बार्शीचा विद्यार्थी असेल, सारथीमध्ये असेल किंवा महाज्योतीमध्ये असेल, त्यामुळे त्याला कुठेच सपत्नीक वागणूक न देता त्यांना बार्शी प्रमाणच सारथीच्या विद्यार्थ्यांना आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना समप्रमाणामध्ये 100% अनुदान त्यांना फेलोशिप देण्यात यावी, ही आमची संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. आज हे विद्यार्थी रस्त्यावर आहेत, त्यांचे लग्न झालेले आहेत, बऱ्याचशा माझ्या बहिणी इथं आहेत, त्यांचे मुलं सुद्धा इथं, लहान लहान लेकरं इथं आहेत आणि तुम्ही मायबाप सरकार म्हणून जर हे सहन करत असाल तर आम्ही संभाजी ब्रिगेड हे कधी सहन करणार नाही. जर यांना तात्काळ न्याय मिळाला नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, पुणे असेल, मुंबई असेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 38 जिल्ह्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही आंदोलन पुकारू. कारण ही विद्यार्थी आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहेत आणि जर यांच्या न्याय हक्कासाठी सरकार जर काम करत नसेल तर जिथं शासन कमी तिथं आम्ही ही भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळं माझा आजच्या या आंदोलनाला पाठिंबा आहे तर आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्ही आमचे भाऊ आहात, बहिणी आहात. तुमचा लढा तुमच्या हक्कासाठी आहे, तुमच्या हक्कासाठी म्हणजे आमच्यासाठी आहे आणि आम्ही तुमच्या सोबत या लढ्यामध्ये कायम आहोत. त्यामुळं सरकारला माझं एक आव्हान आहे की